उद्धव ठाकरे यांची सामनाची मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार। राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष, हिंदीच्या मुद्द्यावर तसेच ऑपरेशन सिंदूरवर ते काय बोलतात याकडे लक्ष असेल। मुंबईमधील सेंट मेरी हायस्कूलने राज ठाकरेंची माफी मागितली। हिंदीच्या मुद्द्यावरून शाळेने राज ठाकरे यांची लेखी माफी मागितली। शाळेने पालकांकडे हिंदी शिकवण्याबाबत संमतीपत्र मागवलं होतं। मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर शाळेने माफी मागितली। आमदार रोहित पवारांच्या ईडी कारवाईच्या मुद्द्यावर शरद पवार 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार। ईडीच्या आरोपपत्रामध्ये नाव आल्यानंतर रोहित पवारांचा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद, कुठलंही चुकीचं काम केलं नसल्यामुळे संघर्ष करायचा रोहित पवारांचा सल्ला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दीबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी। 30 सप्टेंबर 2025 ला विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही। पंतप्रधान मोदींची लोकार्पणासाठी वेळ घेतली असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या कामाची देखील मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे पाहणी करणार। 6000 कोटींचा या प्रकल्पाचे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये शहरी नक्षलवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या 62 संघटना, जनसुरक्षा कायदा अंमलात आल्यावर या सर्व संघटनांवर कारवाई होणार। भाजप आमदार सुमित वानखेडे यांचे गंभीर आरोप। पुण्याच्या कोथरूडमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी 50 वॉर्डनची नियुक्ती करा। मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश। वाहतूक कोंडीच्या समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटलांची अधिकारी आणि नागरिकांसोबत बैठक। उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी इंदापूरमधील पळसदेव इथे आमरण उपोषण, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा।